नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आज आपण पालेभाजीचा एक प्रकार बघणार आहोत, ती म्हणजे शेपूची भाजी। त्यासाठी लागेल आपल्याला 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ किंवा आपल्या आवडीनुसार तुरीची सुद्धा घेऊ शकता। लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा। तर इथे कढईमध्ये तेल सुद्धा तापलेलं आहे, जिरे मोहरी घालून झालेली आहे, तसेच हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घातलेला आहे। एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं, त्यामध्ये निवडून आणि धुवून घेतलेली शेपूची भाजी घालायची। फक्त अर्धा मिनिट ठेवायची, फार शिजवायची नाही। लगेच गरम पाण्यातील भाजी निथळायला ठेवायची, थंड झाल्यानंतर पिळून घ्यायची। थंड झाल्यानंतर बारीक कापून घ्यायची। ही कापलेली भाजी आपल्याला मिरचीचा ठेचा झालेला आहे त्यावर घालायची आहे। तेलावर चांगली परतून घ्यायची, त्यानंतर मुगाची डाळ घालायची। डाळ घालून चांगली एकत्र करायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी हळद घालायची। थोडं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं। थोडी वाफ काढल्यानंतर आपल्याला गरज वाटल्यास पाणी घालायचं। काही वेळेस डाळ वाफेवरच शिजून जाते। तर इथे आपण भाजून घेतलेलं दाण्याचं कूट घातलेलं आहे। थोडं तुम्हाला आवडलं तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। तसेच डाळ न घालता सुद्धा ही भाजी छान लागते। इथे आपण मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे, तुम्ही आपल्या आवडीनुसार तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे। शेपूची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, कोणत्याही प्रकारे बनवली तरी ही भाजी खूप स्वादिष्ट लागते। नुसती मेथीच्या भाजीप्रमाणे जिरे, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची घालून तयार केलेली ही भाजी सुद्धा छान लागते। आता यावर झाकण ठेवलं होतं, आता काढून बघूया। आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। तर आपण खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची ठेचून घेतली होती, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपण या भाजीमध्ये घालणार आहोत। त्यामुळे आपली मुगाची डाळ नरम होईल। तसेच यापासून आपण रस्सा भाजी सुद्धा बनवू शकतो। मुगाची डाळ घालायची किंवा तुरीची घालायची आणि त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि भाजून घेतलेले शेंगदाणे याची पेस्ट करायची आणि ही भाजी फोडणी दिल्यानंतर त्यावर हा गोळा टाकायचा आणि भिजवलेली मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घालायची आणि चांगली शिजल्यानंतर आपली रस्सा भाजी तयार होईल। अशाच प्रकारे मेथीची रस्सा भाजी सुद्धा आपण बनवू शकतो। चवीला फारच छान लागते। ज्वारी बाजरीची भाकरी आणि ही शेपूची पातळ भाजी खूप छान लागते। आपल्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून झालेलं आहे, चांगली वाफ काढलेली आहे। अशा प्रकारे आपली सुकी शेपूची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी अस्सल गावरान पद्धतीची शेपूची भाजी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।